नंतर आमचा नवीन हाय. तर आता हे दाखवायचं नाही म्हणजे हे घालायचं नाही, घालणारच नाही. हे असं अदितीला असं मंडळ घेऊन बसले मृणा. अय्यो देवा. आणि हे आमचे बाबा अजून पण यायले तर अजून टाइमपास करून संपेना. क्रॉक्स घालून पण त्यांनी चप्पल हातात घेऊन यायलेत का माहिती. ते चप्पल कशाला हो, चप्पल कशाला. आणि ही त्यांना खाली बॉटल बी, आणि ही त्यांना खाली बॉटल पण पाहिजे. इन केस इमर्जन्सी लागलं तर दे कॅन यूज दिस बॉटल. फोन आणि यो आर्यन जो नेहमी लेट असतोय, चिडचिड करतोय, टोंबारी आहे. आरामात खाली समोर बसलं. आईला आणि आर्यन टाकल्या माणसं ती. अरे स्वप्नील त्यांनी आहेत की आर्यन तिकडे जातोय आणि ही दुसऱ्याकडे जाते. मी समोर बसतो आणि तुम्ही लोक पडे बसा. आता आम्ही जायलोय पंढर. राईड लागतंय, कॉपी राईड लागतंय. गाणं ते आम्ही ऑफ करते. तर आता आम्ही निघाल्यापासून हे तिसरं स्टॉप आहे. आम्ही जिथे थांबलोय चरायसाठी. कंटिन्यू चरायचं काहीच, कंटिन्यू. आम्ही आता जस्ट भजी खाऊन आलोय आणि हे आता भडंग चालू आहे. आणि मी गाडीत होतो, मला भजी नाही आणले, फक्त भडंग आणले. येस. तिथं आम्ही आलोय कुठलं श्री दुर्गा प्रसाद, तिथली मिरची भजी. ओके ओके ओके. तुम्हाला कॅमेरा दिसलं कसं आहे. हे पण ओके आहे. बरोबर आहे. कमनूर गेट. चाय ब्रेक गाईज. कसं चाय मस्त चाय. मस्त आहे. तर आता आम्ही काहीतरी 4 वाजता निघालेलो आणि आता 9:30 वाजले. आता आम्ही पंढरपूरला पोचलोय, तर गजानन महाराजांच्या मठाकडे. आता रूम्स वगैरे अवेलेबल का बघणार. त्या बघा कशात चालायला, पंढरपूर यांचंच असल्यासारखं. सो आता रूम अवेलेबल असेल तर इथं थांबायचं, आता दुसरीकडे बघणार आहे. तर आता आम्ही पोचलोय पंढरपूरला. हाय गाईज, आता आम्ही मंदिरकडे पोचलोय आता आम्ही मंदिर. आणि आम्ही वाकडं दिसालोय कॅमेरामॅन. आणि आता कॅमेरामॅन पडला असता. कुठे झाला आदिती आता तुम्ही? आता आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहोत आणि मानसी आहेत, ती पण पळत पळत जायले. आणि आम्ही हळूहळू जात आहोत. ती आम्हाला गाईड करत आहे, कारण माझं पहिल्यांदा आहे, तो मी त्यांना follow करत आहे. ठीक आहे. तुम्ही पण घ्या आशीर्वाद. कुठं ग? तर मी आता बघालोय, गर्दी तर एवढी दिसत नाही आहे. आहे ते दर्शनचं लाईन आहे. बघूया आता केवढं लाईन आहे. आलो नाही काय नाही, ह्यांचा फोटोशूट सुरू झालेला आहे. अजून आमचं दर्शन नाही, काय नाही. अजून आमचे बाकीचे लोक पण नाही आले. दर्शन नाही, माणसांचे फोटो काढाले. Say cheese. Say cheese. पास्ता. सो आता आम्हाला तिथे रांकेत फोन आला नसेल, मग मी तुम्हाला दर्शन करून भेटूया. बाय. हाय, वी आर बॅक. आणि आमचं खूप छान पद्धतीनं दर्शन झालेलं आहे. मी खूप भावूक झाले, माझं पहिल्यांदा होतं. आणि मी नशीबवान आहे की माझं 5 मिनिटात ते पण दर्शन झालं आहे. खूप नशीबवान आहे. आणि कृपा गुणाची आहे स्वप्नीलच्या पप्पांची. थँक्यू. कॉस त्यांचं आर्मीवाला कार्ड होतं, सो आम्हाला की नाही 15 मिनिटात दर्शन गावलं, ते पण चरण दर्शन. माझं तर 26 वर्षात हे पहिल्यांदा हे दर्शन फर्स्ट टाइम आले. आणि मी खूप वेळ आले खरं. माझं एवढं सोप्या
पद्धती पहिल्यांदा झाले. मी खूप कष्ट करूनच दर्शन केले. काहीतरी पुण्य केले त्याचं फळ मिळालंय हिला म्हणून आणि मला माझ्या मी सध्याला जरासं करायला असेल चांगलं देव जाणे, देव मला मला पण लवकर गावलं. काहीतरी कसा होता आदिती तुमचा एक्सपिरियन्स? खूप मस्त. आदिती रडली पण गाईज, कारण इच्छा होती पूर्ण झाली, ते पण खूप सोप्या पद्धतीने पूर्ण झाली म्हणून जरासं भावूक झाले, पण ब्लेस्ड. तुला कसं वाटलं रे? फर्स्ट एक्सपिरियन्स बेस्ट. फर्स्ट नाही, डायरेक्ट एंट्री. डायरेक्ट फर्स्ट एक्सपिरियन्स. सगळ्यांना शॉर्टकट गावते तेव्हा सगळ्यांना आवडतेच. खरं मला पण आवडलं. सुद्धा काहीतरी असेल तरच भेटते, नाही तर भेटत नाही एवढ्या सोप्या पद्धतीने. येस. सो वी ऑल आर ब्लेस्ड. खरं आम्ही आहे 12 जण, खरं आम्हाला फक्त 6 जणांना शॉर्टकट दर्शन गावलंय. 6 जण स्ट्रगल करतायत आतमध्ये, बाकीचे 6 जण स्ट्रगल करायलेत. पण त्यांना पण मिळणार आहे. एक 10 मिनिटं जास्त लागतील. चलो स्टे ट्यून्ड. त्यांचं पण ओपिनियन आम्ही सांगू. त्यांनी आल्यावर आम्ही तुम्हाला पण भेटूया. त्यांना भेटवतो आम्ही. चलो बाय बाय. बाय. सो आता सगळेजण वापस आलेले आहेत. मानसी कसं होतं? 10 मिनिटात दर्शन. खरं आमचं तुमच्या पहिला झालंय दर्शन. तुम्ही लवकर गेला. आणि आई दर्शन कसं होतं? कसं झालं? छान झालं. कसं वाटलं? मस्तच वाटलं. दर्शन घेतल्यापासून तरी छानच वाटलं. हां, तेवढी मनाला हुरहुर होती. दर्शन होते की नाही. तुझं कसं झालं दर्शन? फर्स्ट क्लास. 10 मिनिटात लाईक मुंबईचा राजा. तुझं 10 मिनिटं झालेलं मुंबईचं? अर्धा तास. 19-20 काय परत अर्धा तास. नाही, आम्ही मुंबईमध्ये असं मेल्याचं का? ते आमचं बी तेच परिस्थिती होती. विचारलो की माणसे दिलं मी मुंबई इकडे- करूया का म्हणून सीन नको म्हटलं. इकडं लई मस्त होतं दर्शन. वाव, बेस्ट दर्शन आहे वार. पंढरपूरचं सर्वात बेस्ट दर्शन मी घेतलोय एकादशीला. पाटे पाय दर्शन ते 5 मिनिट अर्धा तास बनेन तिच्या. आणि आम्ही स्वप्नेला इन्व्हाइट केलं नव्हतं ट्रिपला. काही चुकीचा आलाय हो माणूस. माझ्याबद्दल कबाब मिळाली एक्स्ट्रा सीट. आमची एक वेस्ट झाली सीट. माझ्याबद्दल झालाय, विसरू नका दर्शन. त्याच्यामुळे झालं नाही काही. तू पोरगॅस म्हणून घातला तू 6 मिनिट. चलो बाय. आता मी रूम, आम्हाला रूम भेटले म्हणे. आमचे बाबा पुढे जाऊन रूम शोधलेत. आम्हाला रूम भेटले म्हणे कुठं भक्त निवास. आम्ही तिकडे जाऊन तुम्हाला रूम दाखवतो. दर्शन तर 10 मिनिटात झालं, पण रूमच भेटे नाही. असं सगळे बसलेत दर्शन घेऊन. गाईज आमची आई व्लॉग म्हटली. वॉग तर असं आहे आमची रूम. असे झोपणार आहेत सगळे. सगळ्यात मध्येच असते ती. सगळ्यांच्यात एनर्जीच नाही. सगळे जेवण करून मस्त झोपलेत. आता झोपायलेत. चारा थंडी हो झाले मॅडम. इग्नोर मारायलेत. इग्नोर नेहमीसारखं इग्नोर मारताना मृणाल मोरे. थंडी वाजे ना सध्याला तर बंद केला आणि खिडकी ऑफकोर्स मग पाहिजे. आणि जरा असं हायजिनिक खायचं. तर आम्ही ॲडजस्ट करायला 1-2 तासासाठी आम्ही असं आमचं बेडशीट घालून झोपलो. येस, सगळे आपापल्या वरचा अंतरून आमचं. वी डोंट ट्रस्ट दिस पीपल. मी त्यांचा ना उसचा यूज करायलोय ना त्यांचं चादर यूज करायला. पण त्यांची गादी नक्की यूज त्यांच्या करायची. गादीवर पण आम्ही बेडशीट घालतो. गुड मॉर्निंग पंढरपूर. सकाळी लवकर उठून ह्या बाईनं चिरमुरे खायला चालू केले. आणि इकडं सगळे बसलेत रेडी व्हायलेत. सगळ्यांची झोप झाली की नाही? झोप झाली. खरं जरा वासाने लोकांना थोडा त्रास झाला.
कुठल्या वाजता गॅस करू शकता गाडीचा. झोप लागली? आणि ही बाई अशी झोपलेली गुरगुरून गुरगुरून आम्हाला त्रास दिली. नॉईज पोल्युशन. तर आता सगळे रेडी झाले आहेत आणि दर्शनासाठी पुन्हा एकदा जायची तयारी करायला. मामा झोप झाली की नाही? प्रॉब्लेम आहे, झोपला नाही. असं आहे, चांगली गोष्ट आहे. तेवढी छान जागा आहे. आम्ही इकडं स्टे केलो आहे. त्यांचं फोटोशूट चाललं आहे. से हाय. हाय गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आम्ही चलो ए चला लवकर. आता आम्ही मंदिरकडे झालो आहे अनेकदा दर्शन करायसाठी. लेट्स गो. तर आम्ही हे प्रॉपर्टीमध्ये राहिलो आहे, कुठलं की भक्ती निवास. खूप लक्झरियस प्रॉपर्टी आहे. खूप छान आहे. सगळं आहे इथे. वाटलं नव्हतं की असं प्रॉपर्टी पण असेल पंढरपूरमध्ये. खूप मस्तच आहे. तर आता आम्ही सगळे हे बघ, पंढरपूरचे हंबा अँड दिस हंबा. हंबाचा फोटो काढलेला आहे दाखवा आयफोन मध्ये. असं आहे. आता मी दर्शनला जायलो आहे अनेकदा. आता पायदर्शन जर गर्दी नसेल तर, नाहीतर मुखदर्शन करून पुढचा प्रवास किंवा ब्रेकफास्ट वगैरे करायचा. बघू, थोडं पंढरपूरचं शॉपिंग अँड ऑल असं आमच्या आई त्यांना करायचं आहे. सो काय काय करणार आहेत माहीत नाही. बघू आजचं डे कसं जातं. काय केलीस का माणसे ती? किती प्रिटी फ्लॉवर आहेत. गाईज आम्ही माळ घेऊन गेलोय, पण या बायकाने ऑलरेडी माळ घातली. दे रे ना. चला लवकर वेळ घालू. तुमचं घेतलाच आहे माळ. हा झालं, छान दिसायला घ्या. पंढरपूर वाइब्स फोटोशूट चाललंय आमचं. आणि यांच्या बरोबर बघा कोण आहे. झालं का फोटोशूट? तुला पाहिजे? तुम्ही राहू करणार? तुला पाहिजे? आमची मम्मी सुद्धा आहे. तुला पाहिजे काय? आम्हाला कशाला, तुमच्या कामामध्ये काढायची. तू काढल्यावर काय होत आहे? सी माय नेल पॉलिश. कसं आहे रे? मस्त. पिंक ब्लू, पिंक ब्लू. वेगळ्या वेगळ्या आहेत ते. आता आम्ही कुठे झालोय? नदीकडे चायला सर्वांना हे एकच टी शर्ट पूर्ण त्रास होईल तसा. ते ॲक्च्युली आमची जरा शॉपिंग करत होते. पहिला तो 20 रुपयाला म्हटला, मग आता 30 रुपयाला म्हटला म्हणून तसंच सोडून आली. 10 रुपये एक्स्ट्रा. 10 रुपये एक्स्ट्रा द्यायला ते कंजूस लोक. पाप जरा चुकून मामा पडले आमच्या समोर. कोण पडले रे? पाय सरकला त्यांचा तळीवरती. एनिवेज नदी बघा तुम्ही.
आता आम्ही आलोय सगळे चंद्रभागेच्या नदीकडे आणि अशी आहे. थोडं पाणी कमी केलंय. माझा आराम झाला. तिकडे आहे ती इस्कॉन आहे पंढरपूरचा. लई मस्त आहे ती. आधी ती इस्कॉन बघ गं. इस्कॉन रात्रीचा उलट भारी दिसतोय. लई असं लाईटिंग वेटिंग असं त्यांच्याकडे इंडियामध्ये फिरून जायला पाहिजे त्यांचंच आहे वाटतं पुण्याचं. काय आहे ते काढूले किती. मृणाल गाईस फर्स्ट टाइम काहीतरी वेचायचं काम करायला. अशी घाल. हा हा अशी घाल पाडाची घाल म्हणजे तयार. लई हिरवी नको. हो माय गॉड. केवढं मोठं आहे बघ. तर आम्ही इकडे या दुकानात आलेलो. दुकानचं नाव काय आहे? नॉट स्पॉन्सर्ड. येस. आम्ही तर शॉल गिल खूप 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 खरेदी झाले. हे बघा सगळ्यांच्या हातात पिशव्या बघू शकता. ते 100 आणि ह्या रेस्ट घ्यायला तिकडे. काय नसताना जिथे ते एक टोपी घ्यायला आलेलो. 1-2 टोपी. 1-2 टोपीसाठी 100-150 टोप्या आणि एवढं सामान. ब्रेकफास्ट. तुझं काय ब्रेकफास्ट? दोनच. लस्सी टाइम पाहिजे. टेस्ट तर कर. चांगली आहे. टेस्ट कर. Now it's your time. रिअली गुड. तुम्हीच खर्च करा मग. आता आम्ही पंढरपूरचा रिक्षा मी म्हणजे सांगणार तो दाजीचं. ह्याने पण म्हटल्याने बाई माझ म्हटल्याने मी पैसे काढून ठेवलं म्हटलं की मी ते खाला 200 रुपये. मग त्यांनी म्हटल्याने घेऊ नकोस आणि मला हे करायला पाहिजे खर्च. तर आता आमचं पंढरपूर झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे नेक्स्ट लोकेशन तुळजापूरला. आता बघूया इकडून आता अनेक 2 hours ट्रॅव्हलिंग आहे. हो का. केवढं म्हणून बाय बाय. कितीचा फरक आहे का? Just to पंढरपूरला से guys. कुणाची ती लस्सी? सुनील. सुनील. चर्च टू सुनील. कशी आहे का लस्सी? थोडं शुगर जरा जास्त वाटत. छान. हा, दे. दे. काय आपली गेली सांग. टेस्टिंग चालू आहे. घे का आधी ती टेस्ट कर. थंड थंडगार आहे. बासुंदी छान आहे. छान आहे. ती बघ छान आहे. कधी खाल्लीस? खाल्लो मी इथनं येतानाच. कादरी. हातात लस्सी आहे. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आता आम्ही तुळजापूरच्या मंदिरला आलोय. आता आम्ही दर्शन करायसाठी झालोय. आता आम्ही कुठे जायलोय? आता आम्ही देवीच्या दर्शनासाठी जाणार. 1 मिनिट थांबा.
देवीच्या दर्शनासाठी जात आहोत. जरा जोरात बोलता का? अजिबात गर्दी नाही आहे, तुम्ही बघू शकता. खरं त्यांनी बाहेर लोक 1.5 तास म्हणायलेत. बघूयात आम्हाला किती उशीर लागतोय. माझं फर्स्ट टाइम आहे म्हणजे मला माहित नाही कसं. नाही, मी आले तर 3-4 तास थांबलेले. हे टाइम बघूया. बघू आता. ज्योती मावशीमुळे सगळ्यांची लाईन अडले. मावशी पटपट सगळं ब्लॉक करून सोडले. सगळं ब्लॉक करून चढली मावशी. चढते काय म्हणे. एवढ्या लोकांची लाईन अडवले मावशीने. आम्ही आता असं अंडरग्राऊंडचा जो एरिया होता तिकडं आलोय आणि इकडं खूप गर्दी आहे. अंदाजा नव्हता इथं असं पण असेल, तिथे नव्हती पण इथे आहे. आता बघूया आम्हाला किती उशीर लागतोय. स्टे ट्यून विथ अस. सगळ्याकडे जाऊन बसायला तुटारेत, बसायला तुटारे. आता बसायचे टाइम झालं बघायचं. बसा बसा. कसं असं मांडायलेत बसायचं, मग असं व्हायला. हेच चालू आहे त्यांचं. त्या एवढ्या रांका असंच करत आलेत फक्त, आणि उठायचं. उठा 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 उठा. चला. मला का बोलले म्हणजे दीदी. मला काय बोलले म्हणजे दीदी, तुझं लग्न लवकर होऊन देत. तुझं लग्न लवकर होऊन देत. आणि असं घेऊन डोकं लावले. असं प्रत्येक ठिकाणी असं बसायला वगैरे केलेलं आहे. सो खूप छान, असं काही त्रास नाही होणार. आणि आमच्याकडे 2 जण याच्यात खूप दमलेत. सो त्या प्रत्येक असं हे सगळं आहे. पुरं असं मंदिराचे मल्हार देव. इकडे दगड असं उचलून बघतात की काय काम होणार असेल तर तो दगड उचलला जातो. हाय गाईज, वी आर बॅक. आणि आमचं दर्शन लाईक 30 मिनिट्समध्ये झालं. अँड इट वॉज व्हेरी नाईस. शांत, काही गडबड नाही, सगळं मस्त. व्हेरी ब्युटिफुल दर्शन. कसं होतं तुझं दर्शन? मन प्रसन्न झालं. मानसी दी, मानसी दर्शन कसं होतं? आणि आमचे गणपती बाप्पा इथं आहे. तुमचं कसं झालं दर्शन? भवानी माता जय. तर आता आम्ही तुळजापूरचं दर्शन घेऊन इथं चहा प्यायला बसलोय. चहा ब्रेक. आणि आम्ही घरातले चिरमुरे वर कांदा. हा द्या की. मी असं ऐकायलो की दुसऱ्या गाडीत जे लोक आहेत त्यांनी गाणी पण ऐकायला दिनात, आणि ह्या 3 बायका कंटिन्यू बोलायले. ना सॉंग्स ना काय ना काय, ओनली गॉसिप गॉसिप गॉसिप. ह्या बघ भजी वगैरे काय असते काय? काय म्हणे तुमच्याकडे? काय नाही, जेवण आहे तुमच्याकडे. हे बघ की जात नको. आता भेळ रेडी करण्यात आली जायले आर्यन आणि आमच्या बाबामुळे, बाबांच्या हाताने. बस बस बस. काय गाडी बसून घ्या. अजून काय पाहिजे सर तुम्हाला त्याच्यात? यस बस. चाय गरम, चाय गरम, चाय गरम. गरम चाय के साथ मसाला टोस्ट और भडंग. गरम चाय, गरम चाय. असं चेअर्स करूया सगळेजण, ब्लॉग मध्ये येतो.
सगळं स्क्रिप्टेड आहे आमचा व्लॉग गाईज. फक्त सगळं व्लॉगसाठी नाटक करते मानसी मोरे. आम्ही काय म्हणून असं चेअर्स करतो आणि हे लोक आम्हाला गन्ने का ज्यूस सोडून फिरायला. गन्ने का ज्यूस 20 रुपये का हो. आमचे बाथरूम सिंगर जरा असं जागे झाले गाईज. तर आता आम्ही अक्कलकोटला आता पोचलेलो आहे आणि हे असं आहे अक्कलकोट. आता आम्ही थोडं रूम बघण्यासाठी जायलोय आणि हे आहे काय अरे काय आहे ओ हो अन्नक्षेत्र म्हटलं जेवणासाठी इकडे असं लाईनमध्ये जावं लागतं म्हणे. बघू आता नंतर काय होणार. आणि आता आम्ही इकडे स्टेसाठी काहीतरी बघायला जायलो. बघूया काय भेटते काय, नाहीतर मग प्रायव्हेटमध्येच काहीतरी करावं लागेल. बघू. कालचं तर एक्सपिरियन्स खूप भान होतं गाईस. सो आम्ही आज आमच्या बाबा त्यांना पटवलं की थोडं चांगलं हे भेटावं आम्हाला थोडं स्टे. सो बघू काय होणार. मी अक्कलकोटला पोचलो आहे स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आणि असं आहे इकडचं मंदिर. खूपच शांत आहे, वातावरण खूप छान आहे. सगळे खूप फुल उत्सुक झालेत करायसाठी दर्शन घ्यायसाठी. आम्ही सध्या मंदिरमध्ये बसलोय पण दर्शन आमचं एवढं छान झालं ना, खरंच खूप छान. मावशी दर्शन कसं झालं? खुश झाले? इकडे सगळे आता दर्शन करून खुशी बसलो. हे पोरांना दे. तर आम्ही थोडं लकी होतो, सो आमच्या टायमातच आम्हाला आरती पण भेटणार आहे आता सध्या. हो सगळे येऊन थांबलो आहे आम्ही आरतीसाठी. तर आम्ही आता स्वामी समर्थांच्या मंदिरात प्रसाद भेटला आहे. येस, हे बघा असं आहे. असं आहे एकदम अन्नाचं करायचं प्लेस. काय ग उद्या लेट होईल का? अटॅच बाथरूम मिळत म्हणे, वॉशरूम म्हणे आंघोळीचे सेपरेट नाहीत आणि नो इंडियन ओनली वेस्टर्न. काय वॉशरूम कुठे? आमच्या फ्लॅटवर. नो इंडियन. सगळं चालतंय. इंडियन वेस्टर्न वेस्टर्न भारी. आरामात रील्स बघत आता आहे अर्धा तास. उद्या स्पीकर चढवत होतो मी. उद्या इंडियन पहिला वेस्टर्नला जाणार, वरच्यावरती क्लिक करणार, मग इंडियनला जाणार. गुड मॉर्निंग. तर आज आहे डे 3
आणि आता आम्ही सगळे रेडी होऊन आता परत एकदा सकाळ अक्कलकोटला आलो आहे मंदिर स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. हे आहे इथलं मुख्यद्वार. असं इकडून एंट्रन्स करावं लागतंय. मग पुढे गेलं की असं इकडून आत सोडतं स्वामी. आणि खूप छान आहे वातावरण इकडे. खूप गर्दी आहे. आज गुरुवार असल्यामुळे चांगलं आम्हाला दिवस भेटले आणि खूप छान तरी वाटायला असं आहे. महिला सेपरेट, हे सेपरेट जायचं आणि आतमध्ये दर्शन. आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही असं नाही आहे, पण व्हिडिओ आणि फोटोज काढायला थोडं मनाई आहे. परमिशन वगैरे काही नाही आहे जास्त काढण्यासाठी. सो बघू, बाहेरनंच तुम्हाला दाखवू शकतो. हे असं आहे एंट्रन्स आणि तिकडे आहे मंदिर. स्वामी समर्थ महाराज की जय. इकडे असं मंडप आहे बसायला वगैरे काय पण. त्या साईडला पण खूपच छान आहे. आज गुरुवार तर आम्ही खूप लकी आहे की आम्हाला आज दर्शन मिळाले स्वामींचं. गर्दी पण खूप कमी आहे. बघू काय होते. तर आता दर्शन तर खूपच छान झालेलं आहे. परत एकदा ते पण गुरुवारचं भेटले मला. अभिषेक वगैरे करताना आपण बघून आलोय सगळं खूपच छान. आणि आता सगळे चहा प्यायला बसले. तिकडे चहावाले होते पण मन नाही झालं तर रोडवर चहा प्यायचं. सो इकडं आणि इकडं तो आपण टेस्टिंग. आता आलोय आम्ही चोळाप्पा मंदिरला. हे असं आहे. इकडे पण थोडं व्हिडिओ काढणं मनाई आहे. सो नाही भेटणार शूटिंग काढायला. आणि आता आम्ही आलो इकडे चोळप्पाच्या वाड्याकडे. इकडे एक मंदिर आहे आणि हा आहे वाडा, चोळप्पाचा वाडा. ये क्या है? कसा वाडा. इकडे स्वामी येऊन गेले होते. गणपतीला शोधत होतो आणि इकडे आम्हाला गणपती पण भेटला. आज गणेश जयंती. Hi guys. Hi guys. सर स्वप्न मी काय करायला आलोय आता. तू काय घेतलास? तू काय घेतलीस का? माझा डोसा म्हटलं बघा तुम्ही. असं म्हटलं असेल तर मी माझी म्हणजे सेपरेट पूर्वीची राहतो. म्हणून आधी ती देते मला. अजिबात नाही, ती बी देणार नाही. तू काय करणार आहेस? तू काय ऑर्डर केलीस का? पुरी भाजी. तुम्ही हो कशी एक्सपेक्टेशन चांगला होते काय नाही? इग्नोर. मेरे ब्लॉगिंग को इग्नोर करा जा रहा है सब लोग. काय वाटतंय तुला, चांगला असेल की नाही? काय चांगलं म्हणजे काय? म्हणजे हे टेस्टी असेल की नाही? पुरी भाजी. जेवण सगळे को कुछ समझ नहीं आ रहा है गाइस. आता आमचा नाश्ता आलेला आहे आणि हे चोर माझा डोसा चोरी करत आहे.
चोरट्या उठ रे कुत्र्या. चांगला आहे खरं सांग. आणि याला गोडच नाही कोणालाच नाही काय दिलेलं आहे. पातळ पातळ घरातली दिसायली ती चटणी. ओके ओके आहे. खाण्याला काय नाही. ठीक आहे खाऊन भेटूया. आता आमचा सगळ्यांचा ब्रेकफास्ट आलेला आहे आणि मृणालला काय राहावे ना. सो पहिला कसं आहे सांगा. टेस्टच लवकर. अरे हाऊ इज डोसा. हाऊ इज पुरी. भाजी तीनच पुऱ्या का दिल्या मग. हाऊ इज इट. नाही सर. A few moments later. तर आज आम्ही मॉर्निंग आफ्टरनून गाणगापूरला गेलो होतो आणि तिकडे आम्हाला जर व्हिडिओज वगैरे काढायला अलाउड असं माहीत नाही, पण आम्हाला ते पॉसिबलच झालं नाही. तिथलं सगळं एन्व्हायरमेंट बघून खूप असं डरावना पण म्हणू शकत नाही, पण खूप वेगळंच वातावरण होतं. आम्हाला त्याची एनर्जी ना खूप जरा स्ट्रॉंग होती. खूप स्ट्रॉंग. सगळे नेगेटिव्ह एनर्जी तिकडे कुणाची पण असतील ते आपोआप बाहेर येतात आणि रिॲक्ट करायला चालू करतात लोक. तिचं रिॲक्शन आणि आम्ही मेन आरतीच्या टाईमला गेलो होतो. तिचं रिॲक्शन बघूनच आम्हाला एवढं हे झालं की आम्ही व्हिडिओ करायचं नाही. आम्हालाच तिथून कधी तरी आम्ही थोडे क्लिप्स काढले आम्ही याच्यानंतर तुम्हाला दाखवूच. पण खूप नाईस एक्सपिरियन्स आणि कुणाला पण असं कसं असला पण त्रास वगैरे होऊ शकतो विजिट करू शकतो. तर आता चहा ब्रेक आहे. कुल्हड चहा या. जवळ बसले. प्रवासात एवढा कंटाळा आला. झोप प्यायली लिटरली. हा झोप झाली नाही कुणाची. थोडा ब्रेक. कसं आहे चहा. छान आहे काका चहा. मग काय झालं. चहा घ्या हो. त्यांनी शेअर करायला शेअर. चहा कसा आहे बाबा. चहा कसा आहे. हा आता आम्ही इकडे एक मंदिरकडे थांबलोय. चहा पिण्यासाठी थांबलो होतो पण कुठे आहे माहित नाही. छान आहे फोटो वगैरे काढण्यासाठी. 5 रुपये कस्टमर 5 रुपये 5 रुपये 4 रुपये. आणि यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे. 4 रुपये 5 रुपये. असं छाट मारायचं. असं छाट मारावं. 1 रुपये कमी जात नाही 5 रुपये. चलो बस झालं. यांचं काय होतच राहणार. सगळे ते हे घे. ए थम्सअप बॉटल घेऊन ये. भेटू मग. आता बघूया कुठे जायचं आहे आणि अपडेट्स देऊ आम्ही लगेच. सो हिअर वी आर बसवेश्वर टेम्पल. किती सुंदर आहे. वाव. हे आहे आणि आमच्या अनेदर ब्लॉगर इज देअर. से हाय टू माय ब्लॉग. तर आता आलोय आम्ही बसवंत बागेवाडीला आणि असं काय आहे इकडं मंदिर. खूप छान नंदी आहे आतमध्ये. तो एव्हरी इयर वर्षानुवर्षी मोठा होतोय म्हणे.
खूप मस्तच आहे प्लेस गाईज, शुड मस्ट वॉच. कॅमेरामॅन आहेत आमच्याकडे आणि हे गाईड करायला दोघं जण आणि काढायला त्याचा फोटो. तर बघूया कसं काढायला, बघूया बाबा कसं आलंय. वाव, लग्नाला तुम्हीच स्वप्नीलच. येस. अरे यांनी काय करायला बघा इकडं. तुम्ही कुठे सोडून आला हो हिरोईनला? हिरोईनला कुठे सोडून आला? ब्लॉग में देखेगी. मामा काहीतरी अजून करायला. पासपोर्ट साईज फोटो आहे तो. चांगले याल तर नाही असालीच तू. काय टेन्शन मध्ये हेच बघ, ह्याच्यामध्ये मोबाईल मध्ये आले. केसा शूट चालू काम. वाव, व्हेरी गुड. आता आम्ही आलो अलमट्टी डॅमला आणि इकडे असणार आहे म्युझिकल लेझर शो आणि म्युझिकल फाउंटन. तर बघूया कसं असणार. लेझर शो अँड म्युझिकल फाउंटन इज अ सेम थिंग. सो ब्युटिफुल. तर आता आम्ही इकडे म्युझियमला आलोय आणि यांचं बघा काय चाललंय. सॉरी, म्युझियम म्हणजे डॅम. आणि असं काहीतरी व्ह्यू आहे याचा, खूप छान. डॅम असं वाटायचं ना का तरी म्युझियम मध्ये आल्यासारखं वाटायला. केवढ्या वरती जाऊन बसले बघा. वरच असते ते कबूतर. ओ ते डॅम आहे बघा तिकडे वरच, ते बघ डॅम, ते बघ लाईट्स. आणि हिलाच बघायचं नव्हतं आणि ही मला शिव्या घालत होती, तू काय बघतीस असलं फालतूगिरी माणसे पैसे घालून. खरं ते मला बघायचं होतं. आलो इकडे, मग बघायचं ते कसं जाणार. 50 रुपये घ्यायचे इकडे. खूप पाणी आहे ना. बघू आता कसं असेल, दाखवतो तुम्हाला. असं आहे इकडचं आता एंट्री आणि इकडे एक छोटा फाउंटन असं आहे. खूप ब्युटिफुल प्लेस आहे गाईस खरंच. आता इकडे काहीतरी लेझर शो होणार आहे की म्युझिकल शो होणार आहे माहीत नाही. आम्ही लेट आलो ऑलरेडी. 7:30ला यायचं होतं, 7 ते 8 असते ते, आम्हाला माहीत नव्हतं. ते ट्रॅव्हलिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला. आता बघूया कसं असणार आहे. खूपच मस्त आहे. ढकला एकमेकीला. तुमचं मुलं आईला उचलून रनिंग करायचं होतं. ते तर होत नाही. तर तुम्ही बाबा तुम्ही घेऊन येता बायकोला तुमच्या जाऊन का? इथं कॉम्पिटिशन चाललंय की आपल्या बायकोला खांद्यावर न घेऊन यायचं. सो तुमची हिंमत आहे घेऊन यायला? कमेंट मध्ये सांगा. ते रूमचे काका तुम्ही घेऊन येऊ शकता मावशीला खांद्यावर ना? मग उद्या चॅलेंज घेऊन या, जावा आता जावा का? उद्या करूया. हा ओके. बघा हा घ्यायला कसं घेता अनेकदा दाखवा. कसं दाखवा. आय लव अलमट्टी. डू यू लव अलमट्टी? येस. यू? आय थिंक आय लव पहिलाच रिव्ह्यू कसं देऊ पहिला बघूया. येस मग ठरवतो. संपला तो शो आणि एक शो संपलेला आहे आणि आता सेकंड शो. आता आलोय ना मी, आम्हाला वाटलं शो संपला, तिकीटचे पैसे वेस्ट झाले. 50 तर रुपये. अनेक शो आहे बहुतेक. ट्रिप आले एवढं छान एन्जॉय करायला सांगू हे लोक. हे बघा स्कूलची पोरं. मधला सगळं दिसायला पाहिजे बरोबर. काय सांगू 50 रुपयामध्ये. आता हे फर्स्ट लेझर शो झाला, सेकंड म्युझिकल झाला आणि हा थर्ड शो परत एक. म्हणजे हे लोक 50 रुपयामध्ये काय काय दाखवणार आहेत. आणि इथं मजा खूप येते कारण स्कूलचे स्टुडंट्स आलेत पिकनिकसाठी. एवढं दंगा घालायत एवढं मस्त.
खूपच छान वाटायला. काय पळायला बघा सगळी छोटी छोटी पोरं. तोंड दाखवू नको, आपलं तोंड दाखवू. असं वाटायला आम्ही पण परत आमचे स्कूल पिकनिक डेज जगायला या पोरां थ्रू. खूपच छान वाटायला. minutes later. अलमट्टी नाही, अलमट्टीकडचं आंजनेय टेम्पल येळगूर कडे. आणि हे पोरं कंटाळलेले ऑलरेडी तरी आले. आ असं काहीतरी आहे मंदिर. खूप छान आहे. आम्ही थोडं लेट आलो म्हणून सगळं बंद झालं ऑलमोस्ट, पण मस्त वाटलं. नाही ग खरंच मामा. अगं बघ की हलू ना, हलते काय बघ की. अरे बघा खरंच मामा. हा उचल. मानसीचं लग्न लवकर याच वर्षी लग्न होऊन दे. तूच दिसतं हार्ड कॅश 500 रुपये तुला. जोक केलं एवढा मोठा दगड आहे तो. लगेच बंद करावं ना. तुझं काय नाही ना मेमरीज. मामा फुल रिस्क घेतात की. खालीच पडाले ते. तर आम्हाला आता कुडल संगमला यायला थोडा वेळ झाला आहे, ऑलमोस्ट 12:30. आणि आता हॉटेल्स वगैरे काय नव्हतं, सो पार्सल घेऊन आलेलं आहे. आता ते जेवणार आहे. मावशी भूक लागले. येस लई तुमचं डान्स करायचं करून पण छान भेटलेत. तरी हा थंडी आहे. थंडी नाही की नाही असे की नाही बर्फामध्ये पाय तिथे ऑलरेडी 2 गीत बघा कसे बसले आहेत. एकदमच छान. किती छान बसली. तुमचा रूमचा एक्सपिरियन्स काय सांगणार आहे तुम्ही? नको बाई, मोठा गुरु थंडीला जेवण नाही, दुपारपासून जेवण नाही. काका उद्या काहीतरी करणार आहे तुम्ही, आठवण आहे ना तुम्हाला? काय नाही आता गप बसत चला आता. मामा बी असं करते काका त्यांचं सांगितलं की लॉक आहे, लॉक नाही ऐकलं ना. तर तुम्हाला आम्ही बी लॉक बघितलो की उतरले तिने म्हणे कोण लॉक आहे म्हणे. आणि याल गेला तुम्ही? यावेत की पद्धतीचा उतरून बघितला. मग ते दिसायला तसं जेवण आलं जेवण. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसा होता प्रवास? 2 दिवस 3 दिवस, आजचा 4था दिवस. कसं वाटायलंय? हो मॅडम, काय बोलायचं तुम्हाला? आजचा दिवस बहुतेक चांगला झाला. काल थोडंसं एंड चांगलंच नाही, चांगलंच होतं पण थोडं गाडीचं जरा प्रॉब्लेम. सो आता आम्ही आहे कुडल संगममध्ये. आणि हे कुठं आम्ही इकडे असं राहिलो आहे. गाडीचं जरा फॅन वर्क करे ना, यांनी अजून असं रेडी व्हायलेत. सॉरी आर्यन. सो आज तर आजचं काय प्लॅन्स आहेत बघूया. काय बनशंकरी आणि इकडचे प्लेसेस थोडं बघायचे आहेत. सो बघूया काय काय बघून होते. आणि आम्ही जिथे राहिलो आहे ना त्या आश्रममध्ये इकडे असं काहीतरी आहे.
छान आहे मंदिर, पण कसलं आहे माहित नाही. पण कसं काय आहे माहीत नाही, काय समजे ना काय आहे आत सोडायला चार्जेस म्हणे. आता आम्हाला जायचं आहे लवकर, सो वेळ पण नाही, सो पे करून पण जायचं काय वर्थ नसणार, सो बाहेरनच. तर आता आलोय आम्ही कुठे पुन्हा कुडाळ संगम आणि असं आहे मंदिर आणि सगळे नो नो आमच्यात नसते ते टेक पुढे संगमला आणि आता आम्ही पुढे संगम तिन्ही नदींचं संगम बघायला झालं. ते बहुतेक आम्हाला समजणार नाही काय संगम आहे. ऑब्विसली 3 नदी जुळल्या. येस येस, बघूया आता. इकडे तर नदी आहे, 3 नदीचं संगम आहे हे गाईज. हे पण कृष्णा नदीच असणार ना. येस, हा इकडे बोर्ड आहे कारण मी बोटीत बसणार नाही आहे. तसं खाली दाखवू शकत नाही, काय लोक आंघोळ करायला येतील. आणि गाई असं करूनच घाण करतात बघा. नदी कपडे धुवायची जागा आहे का ही? खरंच लोक ना, काय सांगायचं. कशी दिसायला गाईज आज मी नवीन कुर्ता घातलोय गाईज, बघा गाईज. यो बघितलाच असेल तुम्ही कुठं तर, कुठल्या ब्लॉग मध्ये बघितला येऊ ड्रेस कमेंट करा. आहे मलप्रभा नदी आणि इकडून जी येते ती आहे कृष्णा नदी आणि ह्या दोन्हीचं संगमून पुढे आंध्राला जाते नदी. सो इकडे कुडल संगम म्हणजे दोन्ही नदींचं संगम आहे इकडे. खूप मस्त वाटते, वारा तर एवढा छान आहे ना, खूप छान मस्तच. इकडे एक शिवलिंग बघितलं आहे का तुम्ही? सो वरती नदीच्या मध्ये आहे आणि इकडे आता स्कूल ट्रिप आल्यामुळे फुल पोरं एन्जॉय. ॲक्च्युली आमच्या सराउंडिंगमध्ये ना पाणी आहे आणि आम्ही पाणीच्या आत आहे. स्टोरी काय? बसवेश्वरला उडी टाकलेली आहे, त्यांची समाधी इथं हे खाली संगममध्ये. इकडे 3 नद्यांच्या संगमामध्ये बसवेश्वर स्वामींनी उडी घातलेली आहे. मग त्याच जागेवर त्यांनी मंदिर बांधले. समाधी जिकडे त्यांनी उडी मारले ना त्याच जागेवर त्यांनी मंदिर बांधले. महादेवची पेंडी आहे, व्हेरी मंदिर. खूप पीसफुल वातावरण आहे इकडचं. तर आता आम्ही पुढे संगमला ब्रेकफास्ट करायला आलोय. इडली वेटिंग फॉर पोळीज. सिंगल नाही डबल घ्या. होय तुला नको. गाईज लोक देवाला येऊन काय घेतात आपल्या रिलेटिव्हसाठी, बांगड्या आणि काही पण असं कपडे टोपी. आमची मानसी काय घेते बघा. कुणासाठी घेत नाही ते, मी माझ्यासाठीच घेतो फक्त. हे 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 आणि किती आहेत ते? 1 2 3 4 5. आणि हे मी माझ्या फ्रेंडसाठी घेतलंय आणि हे ती स्वतःसाठी घेतले. आणि आम्ही इथं ब्रेकफास्ट डन झालेला आहे. आणि कोणी मला काय पण गिफ्ट द्यायचं असेल तर किचन द्या भरून भरून छान छान. तुला कोण येणार नाही. मशी मामी नाश्ता कसा होता?
आईस्क्रीम खाल्लो आम्ही. ब्रेकफास्टला आम्ही आईस्क्रीम खातो. ब्रेकफास्ट केले त्यांनी, आम्ही कसं चहा पितो त्यांनी तसं आईस्क्रीम खातात. 1 मिनिट हा गाईस. हां गाईज हे 16th to 12th सेंचुरीमध्ये बांधलेलं आहे. दिस इज जैन अँड हिंदुइझमचं आर्किटेक्चर आहे. इकडे दुर्गा मंदिर आहे आतमध्ये बहुतेक, असं मला गुगल सांगितलं, मी तुम्हाला सांगायला. आणि खूप सुंदर सुंदर आर्किटेक्चर बनवलं इथं. काय म्हणतात कार्व केले. काम केलंय. तुम्हाला मी दाखवते क्लिअरली. खूपच मस्त आहे ना प्लेस. आय वॉज करेक्ट, दुर्गा टेम्पल. दुर्ग टेम्पल. असं आहे आतमध्ये. कसं वाटायलंय? ओपन पांढरी. कसं आहे? कसं वाढायला पिऊन? हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आम्ही जात आहोत आता पतडकल्लूला. पतडकल्लू आहे रे. पट्टदकल्लू. पट्टदकल्लू. काय बी वट आलं नाही तर महाराष्ट्र, एक वड आलं नाही तर मी फंबल करते ग. फंबल करते. मी व्हिडिओ ऑन केले, तू माझी तारीफ करतोस ने. नाही आता आमची मृणाल एवढी बारीक आहे, एवढी बारीक आहे, एवढी बारीक आहे, एवढी कापसासारखी बारीक आहे. दोन असे बार होते तिथं घुसणार. नाही एवढी फ्लफी आहे ती हवेतच. तिची केस अशी मोठी, एवढी लांब. केसावर होता तुम्ही. तिचे काय काय गाल. गोरे गोरे केस. इथे बघून मन की घे, इथे बघ की तेवढा ग. तिचे केस अशी बस आडवी. हा तिची केस म्हणजे थांबा, हा पाठी मग वा. ए गॉड. टेक 2 रोल कॅमेरा ऍक्शन. मुन्नाची केस म्हणजे काळी काळी गोरे, एवढी लांब अशी केस कुणाचीच नाही. तिने आमच्या नजर लावून आम्हाला गंजा केली खरं स्वतःची. केस हे बघा एवढीशी झुलले जातात, पण तिची केस दिसायला तर एवढी छान काळी काळी केस आणि लाल कपडेवाले लोक बापरे. कोण है वो, कोण है वो? पीछे तो देखो. एवढी हलकी आणि एवढी आहे असे ते बाउन्स गेम होते ना, त्यातलं ते कॅरेक्टर आहे शांताबाई चलती पुन्हाबाई जसं चलती इथून डायरेक्ट दादावर तिकडून तिथं. आता ही जाऊ शकते ही, पण आम्ही म्हटलं राहू दे, ओढून जाशील वाराला यायला म्हणून गाडी फेविकॉल लावून चिकटवले. आजच्यासाठी एवढी तारीफ पुरेशी. उद्या आम्ही परत कंटिन्यू करूया पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढच्या ब्लॉग मध्ये मुलाचे वेगळे
सांगू आम्ही. धन्यवाद. बस. तर आता मी आलोय पट्टद कल्लू. कुठे आलोय आदिती? पट्टू पट्टू म्हणजे पटोडा. पट्टू पट्टू असं काहीतरी आहे. आईवळीपेक्षा छान वाटायलंय. असं काय म्हणू नव्हे पण छान. आणि आमची फॅमिली म्हणाले फक्त दगड आहे. आमची फॅमिलींना फक्त दगडच दिसतात. हा त्यांना कसं इंटरेस्ट नाही. दगडच दिसतोय आम्हाला. दगडात देव सुद्धा दिसतोय. हिस्टॉरिक प्लेसेस आवडत नाहीत फिरायला. हे बघून त्यांनी दगड आणि यो फक्त पोरायला म्हणून आला. 40 रुपये तिकीट आहे. 40 रुपये असं त्यांचं. ते बी आम्ही आर्मीच्या तिकीटवर फुकटमध्ये आलोय. आम्ही सगळे फुकट मेंबर. आमच्या फॅमिलीत एक आर्मीमध्ये त्यांच्या बरोबर ह्यांच्या बरोबर अर्धा प्रवास असतात. सगळं credit थँक्यू ह्यांना थँक्यू. तुझं नाही काकांचं. मी काढ आणलं पळून तिथनं. तिथं ते मी असं काहीतरी आहे. खूप छान आहे ना. खरंच खूप छान आहे. इकडे शिवलिंग आहे आणि ते पण ते लोक फोडून गेलेत. किती मोठा आहे बघा. सगळं किती छान आहे. बाहेर एवढा छान नंदी आहे. नंदी पण फोडून गेलेत. काय म्हणायचं त्या लोकांना. खूप मस्त आहे. आम्ही आलोय सगळे बनशंकरी मंदिरला. बदामी असं आहे मंदिर. हां बदामीचं बनशंकरी मंदिर. खूप रश आहे. यायच्या टाईमला व्हिडिओज काढू शकलो नाही. तिकीट्स पण घ्यायले. नो फ्री दर्शन, ओन्ली तिकीट दर्शन. इथं आम्हाला इन्व्हेस्ट करावं लागलं. सगळीकडे इथं नाही होऊ शकत ना. देवींनी परीक्षा घेतली. इकडे जत्रा चालू आहे म्हणे 1 महिनाभर. सो खूपच गर्दी आहे. त्याच्यामुळे आता वेळ लागणार. फुल जत्रा आहे फुल. मग आता वेळ लागणार थोडा आम्हाला दर्शन करायला. बघू आता किती उशीर लागेल. आणि आतमध्ये आता फोटोज वगैरे व्हिडिओज काय काढावं अलाउड आहे की नाही मला माहिती नाही. बघूया काय करणार. काका काय बोलणार. बोलो किधर आए हो आप. आणि तुम्ही काय काय जुगाड करून आले. आम्ही या साईडला बॉक्स घेतलो. तुम्हाला फोटो अपलोड करेन. मानसी कशी ह्या लेनमधून इथं उडी मारली आणि फार छान वाटलं नाही का मानसी उडी मारायला. आणि आता आम्ही काय करणार आहे. दर्शन घेणार आहे. चला आलो दर्शन घेणं म्हटलं दर्शनच घेणार. जेवण काय करता तुम्ही. चला आता बाय म्हणा. बाय. तर आता आम्ही आलोय बदामी केव्जला. शी इज लीस्ट इंटरेस्टेड. छान तर आहे. माकडं खूप आहे. खूप भीती आहे. छोटी पिल्ले किती बदामीचं केव्स. असं काहीतरी आहे. तिकडे बघा
मोस्ट प्रॉब्ली हे असणार आहे आमचं लास्ट डेस्टिनेशन आणि सिटी असं दिसतंय वरून. हे पण आले बघा. मावशी तर नाही आले. पाणी बिणी काय घेऊ नको म्हणून सांग. हाय. तर आता आम्ही आहे यरगट्टी रोडला आणि आता इकडेच आम्ही डिनर केलोय. हम्पीवरून करायचं होतं येताना पण खूप सगळे दमले होते, झोपले, हे ते सगळं झालं आणि आता जेवण वगैरे करून आलोय. तर आता आम्ही आपापल्या घरी जात आहोत. आपापल्या घरी जाणार आता. ट्रिप एक नंबर होती, सगळ्यांनी खूप एन्जॉय केले. कसं वाटलं ट्रिप? मस्त. कसं वाटलं ट्रिप? ट्रिप कसं होतं? गुड गुड गुड. गुड गुड गुड. कसं होतं ट्रिप? मस्त होती. खरं आता मालवणला जायचं. ट्रिप कशी होती? नेक्स्ट ट्रिप मनाली. हो मनाली. कधी होते माहित नाही आणि यांना आपण विचारूया. ट्रिप कशी होती? कशी होती ट्रिप? तुलाच एन्जॉय केला की नाही? मामी ट्रिप कशी होती? मावशी एन्जॉय केला? काय तुम्हाला कंप्लेंट गिम्प्लेंट सगळं डन? पाणीने जरा टेन्शन दिलं. काका ट्रिप कशी होती? एन्जॉय केला की नाही? फुल एन्जॉय झाली. फुल एन्जॉय. आता मेन मेंबर कडे जाऊया. मामा ट्रिप कशी होती? कशी होती ट्रिप? मजा आली की नाही? बघा ट्रिप मध्ये काय आवडलं सांगा. एक गोष्ट. पांडुरंगाचं दर्शन. ॲज एक्सपेक्टेड. चलो बाय बाय. काय म्हणणार काय लास्ट? धन्यवाद. आपण सर्व पूर्ण आभारी आहे. हो थँक्यू थँक्यू. चलो बाय बाय.